पोशाख द क्लॉथिंग हब मुंढा सेलू. पोशाख मुंढा सेलू. गुणवत्तेला प्रथम प्राधान्य देणारे प्रशिक्षण केंद्र. भाऊराव घांडगे यांचे अक्षय कॉम्प्युटर, शास्त्रीनगर, HDFC बँकेच्या मागे, सेलू. सेलू तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना आणि कसोरा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. राजकीय दबावामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन ठोस अशी कार्यवाही करत नसल्यामुळे शहरात होणाऱ्या 500 पेक्षा जास्त बांधकामासमोर वाळूचे ढीगचे ढीग लागलेले पाहावयास मिळत आहे. सेलू तालुक्यातील राजवाडी येथे दुधना नदीच्या पात्रातून वाळू उपशाची कसल्याच प्रकारची रॉयल्टी नसताना दादागिरी आणि राजकीय आशीर्वादाच्या बळावर अनेक ट्रॅक्टरमधून राजरोसपणे वाळूचा उपसा होत आहे. मागील महिन्यात राजवाडी येथील ग्रामस्थांनी वाळूचा अवैध उपशाच्या संदर्भात तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्याचा वाळूच्या अवैध उपशावर काहीच परिणाम झाला नाही. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने राजवाडी येथील दुधना नदीच्या पात्रातून उपसा करणाऱ्या वाहनापैकी एका वाहनावर देखील कार्यवाही करण्याची धमक संबंधितांनी दाखवली नाही. हे विशेष. आता याच प्रकरणी राजवाडी ग्रामपंचायतच्या महिला सदस्या यांचा मुलगा मनान खा बनेखा पठाण राणा राजवाडी याने राजवाडी येथील दुधना नदीच्या पात्रातून होणारी अवैध वाळूची तस्करी थांबवली नाही तर सोमवार 6 एप्रिल रोजी सेलू तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे 1 एप्रिल 2026 रोजी दिला होता. ग्रामपंचायत सदस्याच्या मुलावर आत्मदहनाचा इशारा देण्याची वेळ येते हीच आश्चर्याची बाब आहे. त्याहून आश्चर्य म्हणजे इशारा 1 एप्रिल रोजी दिला असताना देखील 5 एप्रिल 2026 पर्यंतही वाळूचा अवैध उपसा थांबविण्याची अथवा संबंधित ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचे धाडस ना महसूल विभागाने केले ना पोलीस प्रशासनाच्या वतीने. हीच मोठी शोकांतिका आहे. रामेश्वर गटकळ यांचे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे गटकळ करिअर अकादमी. पोलीस भरती नवीन बॅच सुरू. सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.